बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लातूरच्या एका प्रामाणिक विद्यार्थ्याची अशी एक धक्कादायक कहाणी समोर आली आहे, जी ऐकून तुमचेही डोळे पाणावतील। दिवस रात्र एक करून तहानभूक हरवून सलग 3 वर्षे नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विश्वजित तेलंगे या विद्यार्थ्याला या स्पर्धेच्या भयानक ताणामुळे आपल्या दोन्ही किडन्या गमवाव्या लागल्यात। विश्वजित रोज 8 ते 10 तास कठोर अभ्यास करायचा, पण या अतिमानसिक आणि शारीरिक त्रासामुळे त्याचं आरोग्य पूर्णपणे कोलमडलं। दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे अखेर त्याच्या आजीने स्वतःची किडनी देऊन नातवाचे प्राण वाचवले। गेल्या वर्षभरापासून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देऊन विश्वजित नुकताच लातूरला घरी परतला। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एवढ्या आजारपणातही विश्वजितने सलग 3 वेळा नीटची परीक्षा दिली आहे, पण दरवेळी त्याच्या हाती फक्त पेपर फुटीची बातमी आली। यंदाही प्रकृती साथ देत नसताना त्याने परीक्षा दिली, पण पुन्हा तोच घोटाळा झाला। आम्ही रक्ताचं पाणी करून अभ्यास करतो, शरीर पणाला लावतो, पण काही लोक पैसे देऊन पेपर फोडतात आणि डॉक्टर बनतात। मग आमच्यासारख्या प्रामाणिक मुलांच्या नशिबी एवढा अपयश का? असा संतप्त सवाल विश्वजितने आणि त्याच्या हताश वडिलांनी व्यवस्थेला केलाय। आता या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळाले। लातूर हे पेपर फुटीचं मुख्य केंद्र असल्याचा आरोप केला जातोय। खुद्द सीबीआयने थेट विश्वजितच्या घराशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाची चौकशी केली। विचार करा, एका बाजूला श्रीमंत लोक पैशांच्या जोरावर पेपर खरेदी करतायत, तर दुसऱ्या बाजूला एक गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्याला डॉक्टर होण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावावा लागतोय। या शिक्षण व्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा .com महाराष्ट्र।